विधानसभेसाठी मतदानाची वेळ अखेर संपलेली आहे। अभूतपूर्व अशी रणधुमाळी राज्याच्या राजकारणानंतर होत असलेले मतदान आणि दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे। आता प्रतीक्षा आहे 23 नोव्हेंबर या निकालाच्या दिवसाची। आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा होता। महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी आज मतदान पार पडलेलं आहे आणि आता 23 नोव्हेंबरची प्रतीक्षा आहे, कारण 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। दिग्गजांचं भवितव्य कैद झालेलं आहे ईव्हीएम मध्ये। अभूतपूर्व अशी रणधुमाळी राज्याच्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आहे। राज्याच्या राजकारणाचं जे अधपतन झालेलं आहे त्याचंच प्रतिबिंब आजच्या या मतदानात पाहायला मिळालंय। अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य कैद झालेलं आहे मतपेटीमध्ये। आपण बघतोय महाराष्ट्रात 58% संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% इतकं मतदान झाल्याचं इथं पाहायला मिळतंय। मुंबई शहरात 49% मतदान झालंय संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। तर मुंबई उपनगरामध्ये 51% इतकं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे। पुण्यामध्ये 54% मतदान झालंय आणि कमी मतदानाचा जो सातत्यानं सुरू असलेला ट्रेंड आहे तो कुठेतरी बदललेला पाहायला मिळतोय। बारामतीमध्ये मात्र 62% इतकं मतदान आज झालेलं आहे। बारामतीच्या लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आणि 62% इतकं मतदान। नागपुरात 57% मतदान झालंय। ठाण्यामध्ये 49% इतकं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान झालंय। इकडे नाशिकमध्ये देखील 59% मतदान झालंय संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आपण पाहतोय साम टीव्हीवर सगळ्यात आधी। तर कोल्हापुरात 54% इतकं मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालंय। गडचिरोलीत सर्वाधिक विक्रमी असं 63% मतदान। रत्नागिरीमध्ये 50% मतदान संध्याकाळी 5 पर्यंत झालेलं आहे। नंदुरबारमध्ये 51% मतदानाची नोंद झाली।